नमस्कार. वर्ष 2025 वार्षिक राशीफल या शृंखलेचे आजचे हे शेवटचे पुष्प आहे आणि अर्थातच आज चर्चा मीन राशीची आहे. मीन राशीच्या जातकांसाठी वर्ष 2025 हे कसे व्यतीत होणार आहे याची आज आपण येथे ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहित नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. वार्षिक राशी भविष्याचा विचार करताना प्रामुख्याने शनी, गुरु आणि राहू केतू या ग्रहांचा विचार केला जातो, कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाळ वास्तव्यास असतात आणि त्यामुळे त्याचे परिणामही जातकांवर हे दीर्घकाळ टिकणारे असतात. वर्ष 2025 मध्ये शनी, गुरु आणि राहू केतू हे चारही ग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहेत. मीन राशीच्या जातकांचा विचार करता 2025चा सुरुवातीचा कालखंड हा मीन राशीसाठी 7.5चा पहिला टप्पा आहे. सुरुवातीच्या काळात शनी महाराज हे तुमच्यासाठी व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. शनी तुमच्यासाठी जसा व्ययेश आहे तसा तो लाभेशही आहे. त्यामुळे या कालखंडात जसे धनागमनाचे संकेत आहेत तसेच धन व्यर्थ होण्याचेही संकेत हा शनी देत आहे. आणि दाम्पत्य जीवनात सुद्धा राहूच्या गोचर भ्रमणामुळे अशांतता निर्माण होताना दिसत आहे. परदेशी प्रवास करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि विवाह इच्छुकांचे विवाह जमण्यासाठी सुद्धा वर्ष 2025चा सुरुवातीचा कालखंड हा त्यांच्यासाठी अनुकूल आहे. स्थावर प्रॉपर्टी खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. दिनांक 29 मार्च 2025 मध्ये शनी हा ग्रह राशी परिवर्तन करेल आणि तो मीन राशीमध्ये प्रवेश करेल. मीन राशीमध्ये शनीचा हा प्रवेश तुमच्यासाठी 7.5चा मधला टप्पा घेऊन येणार आहे. यावेळेस शनी हा चंद्राबरोबर आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. त्यामुळे हा कालखंड सुद्धा तुमच्यासाठी मानसिक अशांततेचा निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे नैराश्य आणि त्यामुळे उदासीनता सुद्धा ही तुमच्या वाट्याला येणार आहे आणि त्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन सुद्धा उदासीन बनण्यास हा शनी कारणीभूत होणार आहे. परंतु योग, प्राणायाम, आध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र हा शनी तुमच्यासाठी चांगला आहे. या काळामध्ये संपूर्ण वर्षभर तुम्ही मारुतीची उपासना करणे हे तुमच्यासाठी लाभप्रद असणार आहे, कारण शनी हा ग्रह तुमच्या मध्य 7.5च्या कालखंडात गोचरीचे भ्रमण करत आहे. हे वर्ष तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या विशेष लाभप्रद सिद्ध होताना दिसत आहे. मानसिक त्रास, अनिद्रा आणि मानसिक अशांती ही वर्षभर तुम्हाला सतावताना दिसत आहे. त्यामुळे तुमच्या आळसात देखील वाढ होणार आहे. त्यासाठी आपली जीवनशैली संतुलित ठेवणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. गुरु हा ग्रह दिनांक 14 मे 2025 रोजी राशी परिवर्तन करेल आणि मीन राशीसाठी तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करेल. चतुर्थ भावामध्ये गुरु हा ग्रह कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये उच्च होतो. सुरुवातीच्या कालखंडात गुरु हा तुमच्यासाठी तृतीय भावातून गोचर करत आहे आणि त्याची भाग्यस्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे गुरुची साथ तुम्हाला सुरुवातीच्या कालखंडात मिळणार आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत तुमच्यासाठी गुरु हा अनुकूल असणार आहे. आणि पारिवारिक सौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा गुरु तुम्हाला चांगला असणार आहे. शनीचे अशुभत्व या गुरुमुळे कमी होणार आहे आणि हा गुरु जेव्हा मिथुन राशीत प्रवेश करेल तेव्हा तो चतुर्थ भावात येईल आणि या कालखंडात त्याची दृष्टी ही कर्मभावावर सुद्धा असणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील अडचणी दूर करण्यास सुद्धा हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे. गुरु हा यावर्षी अतिचार गतीत आपले मार्गक्रमण करणार आहे आणि आपल्या अतिचार गतीमुळे तो 18 ऑक्टोबर 2025 रोजी मीन राशीसाठी पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. या कालखंडामध्ये गुरु हा ग्रह त्याच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत असणार आहे आणि हा कालखंड मीन राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा कालखंड असणार आहे, कारण या कालखंडात शिक्षण, संतती आणि विवाहासाठी या सर्व धार्मिक गोष्टींसाठी हा गुरु तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे.
प्रेमीजनांसाठी सुद्धा या कालखंडामध्ये आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. हा कालखंड फार थोडा म्हणजे 18 ऑक्टोबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 इतका आहे. परंतु हा गुरु तुमच्या आयुष्याला योग्य आणि चांगली कलाटणी देणारा ठरणार आहे. कर्केचा गुरु हा तुम्हाला सर्व तऱ्हेने लाभदायक सिद्ध होताना दिसत आहे. आणि राहूचे जे राशी परिवर्तन आहे ते 29 मे 2025 रोजी होत आहे. आणि हा राहू तुमच्यासाठी व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा काळ सुद्धा तुमच्यासाठी सावधानतेने निर्णय घेण्याचा आहे. जर कोर्ट कचेरी संबंधी काही कामे असतील तर ती विशेष काळजीपूर्वक हाताळणे हे गरजेचे आहे. कारण व्ययभावातील राहू हा कोर्ट कचेरीच्या चक्रा मारायला भाग पाडत असतो. वर्ष 2025 चे दाम्पत्य जीवन हे वर्षभर बाधित असलेले दिसून येते. संपूर्ण वर्षभर दाम्पत्य जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणाने कलहाची स्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे उदासीनता आणि नैराश्य हे दाम्पत्य जीवनामध्ये व्याप्त असणार आहे. त्यासाठी तुम्ही गोसेवा आणि लक्ष्मीची किंवा कुलदैवतेची आराधना करणे हे तुमच्यासाठी लाभप्रद ठरणार आहे. व्यापार सुद्धा मध्यम प्रमाणात प्रगतीपथावर असलेला दिसून येतो. आणि नोकरी करणाऱ्यांसाठी नको असलेले ट्रान्सफरचे योग म्हणजे बदलीचे योग संभवतो. विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष चांगले आहे. परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हे वर्ष विशेष लाभदायक असलेले दिसून येते. जे विद्यार्थी डिग्रीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण तुमचे मन विचलित करणारे असणार आहे. त्यामुळे राहूचे अशुभत्व कमी करण्यासाठी तुम्ही श्री शंकराची आणि गणेशाची उपासना केल्यास तुम्हाला मनासारखे अभ्यासामध्ये यश मिळण्यास मदत करणार आहे. आणि मीन राशीच्या स्वास्थ्याविषयी चर्चा जर पाहायला गेलो तर निदान न होऊ शकणारे आजार हे या काळामध्ये तुम्हाला होऊ शकतात. कारण केतूचे हे भ्रमण षष्ठ भावातून होणार आहे. याचा कालखंड 29 मे 2025 नंतरचा आहे. आणि या कालखंडामध्ये तुमचा केतू हा षष्ठ भावावरून आपले गोचरीचे भ्रमण करेल. षष्ठ भाव हा रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे. तर केतू हा ग्रह अस्थिरता किंवा भ्रम उत्पन्न करणारा ग्रह आहे. त्यामुळे तुमच्या आजाराचे निदान हे डॉक्टरांकडून होऊ शकणार नाही. आणि मुख्य म्हणजे डोळे आणि पचन संस्थेचे ज्यांना विकार आहेत त्यांनी या कालखंडात आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी किंवा काळजी घ्या. आणि ज्यांना पचनसंस्थेचे विकार आहेत त्यांनी आपला आहार संपूर्ण वर्षभर संतुलित ठेवायचा आहे. आर्थिक दृष्टीचा विचार करता वर्ष 2025 हे तुम्हाला व्यर्थ खर्च होताना दाखवत आहे. मध्यावधीमध्ये तुम्हाला धनागमनाचे योग येतील देखील. परंतु धन खर्च होण्याची सुद्धा शक्यता ही दिसत आहे. परंतु पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अचानक धनप्राप्तीचे योग देखील वर्ष 2025च्या मधल्या टप्प्यात तुम्हाला येऊ शकतात. आणि मीन राशीसाठी उपाययोजना करायची झाल्यास संपूर्ण वर्षभर त्यांनी गोसेवा आणि लक्ष्मी आराधना ही दाम्पत्य सुखासाठी करावी. तसेच तुलसीची सेवा सुद्धा तुम्हाला लाभदायी सिद्ध होताना दिसत आहे. शनीची 7.5 असल्याने मारुतीची नित्य उपासना तसेच छायादान करावे. आणि चंद्राचे गोचरीचे भ्रमण हे तुम्हाला अनुकूल नसल्याने म्हणजे शनी आणि राहू याची सुरुवातीचा हा गोचरीचा कालखंड आणि त्यानंतर शनी आणि चंद्र यांचे एकत्रित भ्रमण तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जाण्यास भाग पाडणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही पौर्णिमेचे व्रत करावे. आणि पौर्णिमेला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे. तसेच गुरु उपासना सुद्धा नित्य करावी. त्यायोगे मीन राशीसाठी वर्ष 2025 हे सुखकारकरित्या व्यतीत होण्यास तुम्हाला मदत करणार आहे. तसेच मीन राशीच्या जातकांसाठी हे संपूर्ण वर्ष हे आत्मनिरीक्षण करायला भाग पाडणारे वर्ष आहे. त्यासाठी आत्मसंयम आणि आत्मकेंद्रित होऊन विचार करणे हे तुमच्यासाठी लाभप्रद आहे. अशा रीतीने आज आपण मीन राशीच्या जातकांचे वर्ष 2025 चे राशीफल पाहिले.
आणि आज वार्षिक राशी भविष्याची या शृंखलेची आज येथे सांगताही झालेली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आज आपण येथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह। तोपर्यंत नमस्कार।